या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी-ई-टी परीक्षेमध्ये महत्त्वाचा म्हणजे 100% विचारला जाणारा जो टॉपिक आहे विरामचिन्हे हा समजून घेणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण मागील जे टी-ई-टी परीक्षा झाल्या त्यामध्ये या टॉपिकवरचे कोणते प्रश्न विचारले गेलेत ते आपण सर्व बघणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. यामुळे तुम्हाला नक्की आयडिया येईल की या टॉपिकवरचे कसे प्रश्न असतात. तर आपण हा टॉपिकसुद्धा पहिल्यांदा सर्व समजून घेऊ आणि त्यानंतर हा प्रश्न सोडवू. तर हा टॉपिक आहे तो खूप सोपा आहे. जर आपण विरामचिन्हे समजून घेतली तर यावरती जो पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीमध्ये जो प्रश्न असतो ते 2 मार्क्स तुम्हाला इझिली मिळणार आहेत. तर थोडासा वेळ फक्त दिलात तरी हा टॉपिक कव्हर होईल आणि हा 100% येणारा टॉपिक आहे. जर तुम्ही असे 100% येणारे टॉपिक जर कव्हर केलेत, तर तुमचा स्कोर 90+ जाण्यासाठी मदत होणार आहे. तर त्यामुळे अशा प्रकारे जे 100% येणारे जे टॉपिक आहेत, ते पहिल्यांदाच एकदम परफेक्ट करा आणि मराठीमध्ये तुम्ही जर 25+ गुण मिळवलेत, तर टी-ई-टी परीक्षेमध्ये 100% तुम्ही पास होऊ शकता. चला तर यावरील जे प्रश्न आहेत ते समजून घेऊया. त्याचबरोबर हा टॉपिकसुद्धा पहिल्यांदा आपण थोडक्यात समजून घेऊ. तर इथे बघा हे प्रश्न आहेत जे टी-ई-टी परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. मी ते तसेच्या तसे तुम्हाला घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की हे तेच प्रश्न आहेत. नाहीतर तुम्हाला वाटेल की कुठून तरी प्रश्न घेतलेले आहेत. तर तसं नाही. हे बघा तुम्ही बघू शकता हे प्रश्न जसेच्या तसे प्रश्नपत्रिकेतून घेतलेले आहेत. त्यांचे प्रश्नांचे क्रमांकसुद्धा बघा. जे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक होता तोच नंबर आहे. इथे जे ऑप्शनला टिक केलेले आहे ते उत्तर असेलच असं नाही. त्यामुळे आता तुम्ही हे उत्तर समजू नका. आपण पूर्ण समजून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हे सगळे प्रश्न आहेत. तर आपण पहिल्यांदा काय करूया की तुम्हाला थोडक्यात आपण जो विरामचिन्हांचा जो भाग आहे तो आपण थोडक्यात आपण समजून घेऊया. त्यानंतरला मग आपण हे प्रश्न सोडवूया. आपण थोडक्यामध्ये ही विरामचिन्ह आहे त्यांचा उपयोग कशाप्रकारे होतो ते थोडक्यात समजून घेऊया. तर पहिलं विरामचिन्ह आहे ते पूर्णविराम. तर पूर्णविरामाचं चिन्ह हे अशा प्रकारे डॉट असतं आणि याचा वापर केव्हा करतात तर विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी. एखादे वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी पूर्णविराम देतात. जसं की तो घरी गेला. घरी गेला हे वाक्य कंप्लीट झालं. त्यानंतरला गेल्याच्या नंतरला अशा प्रकारे इथे पूर्णविराम दिलेला आहे. त्यानंतरला शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी एखादा शब्द बघा ता आणि क. तर ता म्हणजे ताजा कलम, पु ल म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण. आपण पण एखाद्या वेळी एखादं नाव लिहिताना काय करतो की पूर्ण नाव न लिहिता जसं की आता एखाद्याचं नाव मंगेश दिलीप पाटील आहे. तर दी पाटील असं आपण लिहितो. तर त्या अशा प्रकारे संक्षिप्त स्वरूपात एखाद्या वेळी आपण अक्षर लिहितो तेव्हा त्याच्यापुढे अशा प्रकारे पूर्णविराम देतात. तर हे तुम्हाला समजलं असेल. म्हणजे विधान पूर्ण झाल्याच्या नंतरला आणि एखाद्या वेळी संक्षिप्त स्वरूपात लिहिण्यासाठी. त्यानंतरला पुढील जे चिन्ह आहे ते अर्धविराम. तर अर्धविरामाचं चिन्ह अशा प्रकारे असतं. तर 2 छोटी वाक्ये उभयानवी अवयवांनी जोडलेली असताना या चिन्हाचा उपयोग अर्धविराम. जसं की ढग खूप गरजत होते, पण पाऊस पडत नाही. तर बघा 2 छोटी वाक्ये. ढग खूप गरजत होते, हे एक वाक्य, पण पाऊस पडत नाही. तर या वाक्यांना उभयनामी अवयवांनी जोडलेले असताना हे अशा प्रकारे इथे अर्धविराम दिलेला आहे. त्यानंतरला स्वल्पविराम. स्वल्पविरामाचं चिन्ह अशा प्रकारे असतं. तर याचा वापर केव्हा करतात? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास. म्हणजे एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास बघा हुशार, अभ्यासू, खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात. तर अशा प्रकारे हे जे या मुलांचे वैशिष्ट्य आहे, गुणवैशिष्ट्ये ती एकच सारखी आहेत. हुशार आहे, अभ्यासू आहे, खेळकर आहे, आनंदी. तर अशा प्रकारे एकाच जातीचे हे शब्द आहेत. त्यामुळे ते दाखवण्यासाठी स्वल्पविराम वापरतात. त्यानंतरला संबोध दर्शवताना संबोधन. तर जसं की आता संबोधन म्हणजे हाक. तर मधू हे संबोधन म्हणजे हाक मारलेली आहे. मधू इकडे ये. तर अशा प्रकारे मधू या शब्दानंतरला हे स्वल्पविराम आलेला आहे. त्यानंतरला पुढील जे चिन्ह आहे ते अपूर्णविराम किंवा उपपूर्णविराम अशा प्रकारे 2 टिंब असतात. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास बघा एखाद्या वाक्य आपण बोललो, परंतु त्या वाक्या संदर्भात तपशील द्यायचा असेल, जसं की बघा पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता बघा आपण एवढं वाक्य बोललो, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर आपल्याला माहिती पडणार आहे का? तर याचा तपशील द्यावा लागेल, की कोणत्या क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर हे दाखवण्यासाठी अशा प्रकारे 2 टिंब म्हणजेच अपूर्ण विराम दिला जातो. ते 1, 8, 4, 7 आणि 27 आणि 40. तर अशा प्रकारे या क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर हे बघा आता हे पण एकच जातीचे शब्द आहेत. तर एकाच जातीचे आपण मगाशी बघितले, की एकाच जातीचे अनेक शब्द एकापाठोपाठ आल्यास त्यांच्यामध्ये काय दिला जातो? स्वल्पविराम. म्हणजे 1, 8, 14 यांच्यामध्ये काय दिलेलं आहे? स्वल्पविराम. तर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे 2 चिन्ह आपल्याला इथे समजणं म्हणजे लक्षात येतात. तर अपूर्णविराम काय करतो, की तपशील आपल्याला द्यायचा असेल तर. त्यानंतरला प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह तुम्हाला माहितीच आहे. वाक्याच्या शेवटी एखादा प्रश्न विचारला असेल, "तू केव्हा आलास?" केव्हा आलास त्याच्यानंतरला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. पुढील चिन्ह आहे ते उद्गार चिन्ह. तर उद्गार चिन्ह अशा प्रकारे असतं, जसं की उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी. तर प्रश्न विचारला जातो, की उत्कट भावना व्यक्त करताना कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? तर उत्कट भावना व्यक्त करताना उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला
जातो. जसं की "अरे रे! तो नापास झाला." तर "अरे रे!" या शब्दानंतरला बघा भावना आहे तिथे "अरे रे!" तर त्या शब्दानंतरला इथे उद्गारवाचक चिन्ह किंवा उद्गार चिन्ह दिलेलं आहे. शाब्बास, शाब्बास इथे भावना दिसते आणि छान खेळलास. तर याच्यामध्ये शाब्बास या शब्दानंतरला उद्गार चिन्ह दिलेलं आहे. त्यानंतरला पुढील चिन्ह आहे ते अवतरण चिन्ह. त्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह. तो दुहेरी अवतरण चिन्ह हे अशा प्रकारे असतं. एकेरी अवतरण अशा प्रकारे हे सिंगल असतं. तर बघा दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात? जेव्हा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता. जेव्हा तो एखादा वाक्य बोलतोय एखादा समोरील माणूस, तर तो जे बोलतोय ते वाक्य बोललेलं वाक्य दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह. जसं की बघा तो म्हणाला, "मी येईन." तो म्हणाला, काय म्हणाला तर "मी येईन." त्याने बोललेले जे शब्द आहे किंवा वाक्य आहे, ते अशा प्रकारे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे त्याने बोललेलं वाक्य आहे, ते अशा प्रकारे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलं जातं. त्यानंतरला एकेरी अवतरण चिन्ह, तर एखाद्या शब्दावर जोर द्यावायचा असता, तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी एखादी गोष्ट आपण बोलतोय, तर त्या गोष्टीवरती एखाद्या शब्दावरती आपल्याला जोर द्यायचा असेल, की ती गोष्ट अगदी म्हणजे त्या समोरच्याच्या लक्षात आली पाहिजे, की हां, हे जास्त महत्त्वाचं आहे किंवा हे वाक्य किंवा हे शब्द आहे तो त्याच्या लक्षात आला पाहिजे. तेव्हा आपण त्या शब्दाला जास्त जोर देतो आणि ते शब्द असेल, तर ते आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. जसं की आता बघा मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. तर मूलध्वनी आहेत त्यांना काय म्हणतात? तर वर्ण. वर्ण हा शब्द एकेरी अवतरण चिन्हामध्ये दिलेला आहे. त्यानंतरला बघा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. एखाद्याचं मत आहे, दुसऱ्याचं मत आहे. ते आपण आता तो बोललेलं वाक्य आहे. आपण म्हटलं की त्याने बोललेलं वाक्य आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये बोलतो. परंतु त्याने बोललेलं वाक्य आपण सांगतोय, तेव्हा ते अवतरण चिन्हामध्ये. जसं की व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा असं त्यांनी म्हटलं. त्यांनी काय म्हटलं, की व्याकरणाचा अभ्यास हा महत्त्वाचा आहे. तर व्याकरणाचा अभ्यास हा त्याने बोललेलं वाक्य आहे ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलं जातं. त्यानंतरला पुढील आहे ते संयोग चिन्ह. तर संयोग चिन्ह अशा प्रकारे दाखवलं जातं. तर याचा वापर 2 शब्द जोडताना, जेव्हा 2 शब्द असतील ते जोडताना, जसं की विद्यार्थी भांडार, प्रेम विवाह अशा प्रकारचे जेव्हा शब्द असतात त्यांच्यामध्ये बघा 2 शब्द जे जोडलेले आहेत, त्यावेळी संयोग चिन्ह वापरतात. त्यानंतरला ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास बघा एखाद्या वेळी आपण शब्द लिहितोय आणि पुढे लिहिण्यासाठी जर जागा नसेल, तर आपण काय करतो, तो राहिलेला शब्द खाली लिहितो. त्यावेळी त्या शब्दाच्या पुढे अशा प्रकारे संयोग चिन्ह दिला जातो. जसं की आजचा कार्यक्रम आता पुढे जागा नाही, तर पुढील पटांगणावर होईल. मग पुढील हे आहे ते खाली लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे यावेळी संयोग चिन्हाचा वापर केला जातो. त्यानंतरला अपसारण चिन्ह. तर बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास बघा एखाद्या वेळी आपण बोलतोय आणि आपलं मध्येच बोलणं थांबलं, तर पुढचं राहून जातं सांगायचं. त्यामुळे अशा वेळी तिथे कोणतं चिन्ह अपसारण चिन्ह जसं की मी तिथे पण पण पुढे काय बोललाय का? तर नाही. तर ते पुढे त्याचं बोलणं आहे ते अपूर्ण राहिलेलं आहे. तर त्यामुळे अपसारण चिन्ह इथे दिलेलं आहे पंच्या नंतरला. त्यानंतरला स्पष्टीकरण द्यायचे असल्यास, याला स्पष्टीकरण चिन्हसुद्धा असं म्हणतात. बघा स्पष्टीकरण द्यायचं असल्यास, तो मुलगा त्याच्यानंतरला इथे बघा अपसारण चिन्ह दिले आहे. ज्याने बक्षीस मिळवले, पुन्हा अपसारण चिन्ह दिले आपल्या शाळेत आहे. बघा तो मुलगा म्हणजे कोण मुलगा? तर तो ज्याने बक्षीस मिळवले तो मुलगा. आणि जो की आपल्या शाळेमध्ये आहे. म्हणजे इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तो मुलगा कोण? तर अशा प्रकारे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. तो त्यांनी बक्षीस मिळवलं आणि आपल्या शाळेमध्ये आहे. तर अशा प्रकारे स्पष्टीकरण द्यायचं असल्यास अपसारण चिन्ह दिलं जातं. तर आपण अशा प्रकारे ही थोडक्यात या चिन्हांची माहिती बघितलेली आहे. तर होप की तुम्ही हे सर्व चिन्ह व्यवस्थित ऐकले असतील. तर आता पुढील याच्यावरती जे प्रश्न आहेत ते इझिली तुम्हाला सोडवता येतील. तर तुम्ही एक काम करू शकता. अशा प्रकारे हे जे आता आपण पाहिलेले जे चिन्ह आहेत ते त्याचे नोट्स तयार करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तेव्हा महत्त्वाचे असे काही पॉईंट असतील किंवा महत्त्वाचे काही मुद्दे असतील ते नोट्स करत जावा. म्हणजे तुम्हाला लगेच लक्षामध्ये येतील. पुन्हा जेव्हा पाहायचं असेल तेव्हा व्हिडिओ शोधत बसायची गरज राहणार नाही. जेव्हा तुम्ही तुमचे नोट्स वाचाल तेव्हा तुमच्या लगेच लक्षामध्ये येईल. त्यामुळे तुमचे नोट्स तयार करत जावा. तर चला आता तुम्ही जर हा व्हिडिओ आतापर्यंत व्यवस्थित पाहिला असेल, चिन्ह समजून घेतले असतील, तुम्हाला यावरचे जे पुढील प्रश्न आहेत ते इझिली सॉल्व्ह करता येतील. चला तर प्रश्न बघूया. तर बघा पहिला प्रश्न आहे तो म्हणाला, "मी येईन." या वाक्यात किती विरामचिन्ह आहेत? तर बघा याच्यामध्ये आपल्याला विरामचिन्ह विचारलं आहे. तो म्हणाला आणि हे वाक्य इथपर्यंत आहे. एवढ्यामध्ये कोणतेच विरामचिन्ह आहेत? किती आहेत? तर तो म्हणाल्याच्या याच्यानंतर स्वल्पविराम आहे. मी येईन. त्याने जे म्हटलेलं वाक्य आहे ते आपण मगाशी बघितलं आहे. त्यांनी बोललेलं वाक्य आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. तर अशा प्रकारे इथे दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे आणि त्यानंतरला वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतरला पूर्णविराम. तर याच्यामध्ये स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम अशा प्रकारे 3 विरामचिन्ह आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2, 3 हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरला पुढील प्रश्न आहे, "काय हाहाकार माजवला भूकंपाने?" या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह हवे? तर बघा आपण मगाशी बघितलेलं आहे, की जेव्हा एखाद्या वेळी उत्कट भावना व्यक्त करताना आपल्याला काय उद्गारवाचक चिन्ह द्यावं लागतं. तर "काय हाहाकार माजवला भूकंपाने?" तर याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह हे यायला हवे. तर ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे.
त्यानंतरला पुढील प्रश्न, 2 छोटी वाक्ये उभयनवी अवयवांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? तर बघा आपण मगाशीच बघितलेलं आहे, जेव्हा 2 छोटी वाक्ये उभयनवी अवयवांनी जोडलेली असतात, तेव्हा त्यामध्ये अर्धविराम या चिन्हाचा वापर करतात. तर अर्धविराम कशाप्रकारे असतं, की अशा प्रकारे टिंब असतं आणि त्याच्या खाली अशा प्रकारे छोटीशी रेघ असते. तर अर्धविराम हे याचं उत्तर आहे. तर 2 छोटी वाक्य उभयनवी अवयवांनी जोडताना अर्धविराम या चिन्हाचा वापर करतात. त्यानंतरला पुढील प्रश्न आहे, पुढील वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते? आता चुकीचं विरामचिन्ह कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बाई म्हणाल्या, पुढील पानावरील उदाहरणे सोडवा. आता बघा इथे बाई म्हणाल्या, त्यानंतरला स्वल्पविराम दिलेला आहे आणि त्या काय म्हणाल्या त्यांचं वाक्य आहे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये इथे दिलेलं आहे. आता हे बरोबर आहे. परंतु बघा इथे आपण मगाशी बघितलेलं आहे. इथे बाईंनी काय सांगितलं आहे, की पुढील पानावरील उदाहरणे सोडवा. तर कोणत्या पानावरील 5, 12 आणि 19. तर इथे काय दिलेलं आहे, तपशील दिलेला आहे. जेव्हा आपण मगाशी बघितलं एखाद्या वेळी एखाद्या गोष्टीचा तपशील द्यायचा झाल्यास आपण काय वापरतो, कोणतं चिन्ह? तर अर्धविराम वापरतो. अशा प्रकारे 2 टिंब वापरतो. तर इथे जे सोडवाच्या नंतरला आहे जे चिन्ह वापरलेलं आहे अपसारण चिन्ह, ते इथे नाही पाहिजे आहे. तर अपसारण चिन्हाच्या बदली इथे कोणतं चिन्ह पाहिजे होतं? तर अपूर्ण विराम पाहिजे होतं. त्यामुळे अपसारण चिन्ह हे सोडवाच्या इथे हे लिहिलेलं आहे, डॅश दिलेलं आहे. तिथे अशा प्रकारे 2 टिंब पाहिजे होती एकाखाली. ते अर्धविराम आहे. तर इथे आपल्याला तपशील दिलेला आहे. बघा म्हणजे पुढील पानावरील प्रश्न सोडवा, उदाहरणे सोडवा. तर कोणत्या पानावरील 5, 12 आणि 19. म्हणून इथे अपूर्ण विराम पाहिजे होतं. त्यामुळे इथे चुकीचं जे चिन्ह आहे ते अपसारण चिन्ह, जे की सोडवाच्या नंतरला इथे अशा प्रकारे डॅश मारलेले आहे. ते चुकीचं आहे. नंतर पुढील प्रश्न, जयंताने मध्येच विचारले, कोण होते? या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? तर इथे जयंताने मध्येच विचारले. विचारल्यानंतरला इथं स्वल्पविराम दिलेला आहे. कोण होते? त्याचे जे वाक्य आहे ते सांगताना एकेरी अवतरण चिन्हामध्ये दिलेलं आहे आणि कोण होते म्हणून प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3. 3 हे याचं उत्तर आहे. इथे किती विरामचिन्ह आलेले आहे? 3. स्वल्पविराम, एकेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. पुढील प्रश्न बघा. आई म्हणाली, इच्छा असो नसो, प्रपंच मांडला की माणूस आपोआपच स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? तर बघा आता आपण वाक्य बघूया. आई म्हणाली, इथपासून इथपर्यंत हे वाक्य आहे. तर आई म्हणाली याच्यानंतरला इथे स्वल्पविराम दिलेला आहे. त्यानंतर इच्छा असो नसो, तर इथे ती बोललेले वाक्य आहे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आहे. 2 झाले. त्यानंतरला असो आणि नसो अशा प्रकारे जेव्हा 2 शब्द जोडलेले आहेत, असो नसो, त्यामुळे संयोग चिन्ह आहे असो आणि नसो यांच्यामध्ये. तर 2 झाले. इथं स्वल्पविरामसुद्धा आहे. तर आपण स्वल्पविराम पकडलेला आहे. त्यानंतरला मग इथे पूर्णविराम आहे. तर इथे किती विरामचिन्ह आलेले आहेत? तर एकूण 4 विरामचिन्ह आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. 4 विरामचिन्ह आलेले आहे. कोणतं? स्वल्पविराम आहे. त्यानंतरला मग इथे संयोग चिन्ह आहे असो नसोच्या नंतरला. त्यानंतरला हा स्वल्पविरामच आहे. त्यानंतरला पूर्णविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह अशा प्रकारे 4 विरामचिन्ह आलेली आहेत. त्यानंतरला पुढील प्रश्न, 2 शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते चिन्ह वापरतात? तर मगाशी आपण बघितलेलं आहे, जेव्हा अशा प्रकारे 2 शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास आपण संयोग चिन्ह वापरतो. तर ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. संयोग चिन्ह हे अशा प्रकारे रेष असते आणि अपसारण चिन्ह याच्यापेक्षा थोडीशी मोठी रेघ असते. हे संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह. त्यानंतरला पुढील प्रश्न, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात? तर मगाशी आपण बघितलेलं आहे की दुहेरी अवतरण चिन्ह. जेव्हा एखाद्याच्या बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द असतील तर ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवले जातात आणि दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे आपण सांगतोय तेव्हा ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये सांगितलं जातं. तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्याने बोललेले वाक्य जसेच्या तसे त्याच्या तोंडचे वाक्य असेल तेव्हा ते आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आणि आपण जेव्हा त्याचं वाक्य सांगतोय तेव्हा ते एकेरी अवतरण चिन्हामध्ये सांगितलं जातं. यानंतरला पुढील वाक्य आहे बघा. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. या वाक्यात किती विरामचिन्ह आलेले आहेत? तर बघा इथे हो हे दुहेरी अवतरण चिन्ह 1 झालं. त्यानंतरला उद्गारवाचक चिन्ह 2 झालं आणि इथे पूर्णविराम. अशा प्रकारे 3 विरामचिन्ह आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते? तर विरामचिन्ह दिलेलं आहे परंतु ते चुकीच्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे कोणतं? तर आजोबा राजूला म्हणाले, शाबास मला तुझा अभिमान वाटतो. आता इथे हे जे वाक्य आहे आजोबा म्हणाले त्यानंतरला स्वल्पविराम दिलेला आहे. तर आजोबा काय म्हणाले? तर त्यांनी बोललेलं वाक्य आहे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दिलेलं आहे. ते योग्य आहे. शाबास मला तुझा अभिमान वाटतो. तर आपण मगाशी बघितलेलं आहे की उद्गार, उत्कट भावना असतील तर ते दाखवताना आपण कोणतं चिन्ह वापरतो? उद्गार चिन्ह. परंतु उद्गार चिन्ह वाटतो हे वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतरला उद्गार चिन्ह दिलेलं आहे. वाटतोच्या नंतर इथे अशा प्रकारे चिन्ह दिलेलं आहे ते. तर ते कुठे पाहिजे? शाब्बास या शब्दानंतरला इथे पाहिजे आहे. तर त्यामुळे चुकीच्या जागी वाटतो हे याच्यानंतरला पूर्णविराम पाहिजे आणि जे उद्गार चिन्ह आहे ते शाब्बास या शब्दानंतरला पाहिजे. तर त्यामुळे आजोबा राजूला म्हणाले, शाब्बास मला तुझा अभिमान वाटतो. तर अशा प्रकारे हे
जे उद्गार चिन्ह आहे ते चुकीचं दिलेलं आहे. त्यामुळे उद्गार चिन्ह हे चुकीचं ठिकाणी दिलेलं चिन्ह आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. तर पुढील प्रश्न, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह द्यावे? तर आपण मगाशी पाहिलेलं आहे, की उत्कट भावना जेव्हा असतील, ती दाखवताना आपल्याला उद्गार चिन्ह द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे काही प्रश्न आहेत. तर बघा पुढे प्रश्न ते सुद्धा बघा. अशा प्रकारे पुन्हा-पुन्हा हा प्रश्न विचारलेला आहे. तर उत्कट भावना दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणतं चिन्ह? तर उद्गार चिन्ह द्यावे. अशा प्रकारे टी-ई-टी या परीक्षेमध्ये या पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरमध्ये यावरती प्रश्न हा हमखास असतो. तर त्यामुळे हा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, तर तुम्हाला या परीक्षेमध्ये या टॉपिकवरचा जर प्रश्न आला हमखास यावरती प्रश्न असतोच. पेपर 1 आणि पेपर 2 तुम्ही कोणताही पेपर द्या, तरीसुद्धा यावरती प्रश्न असणारच आहे. तर आता जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल, तर तुम्हाला नक्कीच या टॉपिकवरचे प्रश्न तुम्ही इझिली सोडवणार आहात आणि सोपा टॉपिक आहे. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा असे आपण नवनवीन टॉपिक सगळे कव्हर करणार आहोत. तर याच्यावरती हमखास म्हणजे 100% प्रश्न असणारच आहे. जर आपण व्यवस्थित ही विरामचिन्ह समजून घेतली, तर याच्यावरचा आपला एक प्रश्न म्हणजे एक गुण आहे, तो हमखास मिळणारच आहे. तर त्यामुळे जे 100% विचारले जाणारे जे प्रश्न आहेत आणि ते 100% गुण मिळवून देऊ शकतात, असे टॉपिक आपण परफेक्ट करायचेच आहेत. म्हणजे आपला जो स्कोर आहे, तो 90+ होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आपण जेव्हा अभ्यास करू, तेव्हाच आपल्याला 90च्या वरती गुण अगदी इझिली मिळणार आहेत. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण नवनवीन टॉपिक कव्हर करणार आहोत. चांगला अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या.